चला पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय कुणाल, टीम सावरोली संघाचा वेगवान गोलंदाज. राईट आर्म राऊंड द विकेट खेळण्यासाठी सज्ज होतोय तो जयेश. पहिला चेंडू राईट ऑन द ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू. यावेळेला मात्र धावबाद करण्याची नामी संधी होती. बाल बाल बच गए जयेश, वरना खतरा था. हॅलो विघ्नेश साखलतोडे त्याने जर सलग 3 षटकार मारले तर दिनेश कोदे आणि किशोर पवार यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. विघ्नेश साखलतोडे आणि येणाऱ्या पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये दिनेश कोदे यांच्या टीमचा आयकॉन आहे विघ्नेश. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीत एन बदलतो. राईट आर्म राऊंड द विकेट नंतर राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव पडतोय. दॅट्स अ थॉटलेस अँड पुअर क्रिकेट. कारण अगदी व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी तुम्हाला आपला नॅचरली फोलमध्ये खेळायच्या ऐवजी रिव्हर्स स्वीप मारणे म्हणजे पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखा प्रकार आहे. कारण सामने इनमिन 12 चेंडूचा आहे. त्याच्यातला आपल्या वाट्याला आलेला एक चेंडू निर्धाव केला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कुणाल राईट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या डावीकडनं. यावेळेला फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि पंचांचा इशारा नो बॉल. गेम स्पीडअप ठेवायचं, मॅच सुरू ठेवायची आहे. इट्स अ नो बॉल आणि पुढील चेंडू फ्री हिटचा असेल. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड. यावेळेला पुन्हा एकदा वाईड बॉलचा इशारा. नो बॉल. फ्री हिटचा चेंडू कायम राहील. धावसंख्या पुढे सरकते 4 वर. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला मात्र तगडा प्रहार फेकून दिला. उतुंगा गगनचुंबी टोले जंग षटकार जयेश यांच्या बॅटमधून आलेला. षटकार बिनबाद 10. कंपनीच्या आवारामध्ये चेंडू गेलेला आहे. कंपनी मालकाला कंपनीच्या कामगारांना विनंती असेल की विनाविलंब चेंडू मैदानामध्ये परत फेकून द्यायचा आहे. आलाय मॅच बॉल आलाय. षटकातला चौथा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा गगनचुंबी षटकार. पुन्हा एकदा वाईडिश मिड विकेट वर आलेला उतुंग गगनचुंबी षटकार. दे दनादन जॉन जानी जनार्दन. बिनबाद 16. कुणालच्या विकेट हॅट्रिक करता वैभवजी पठार यांच्याकडनं 2000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. बघूया जयेश हॅट्रिक करतोय का षटकारांची. लगातार 3 चेंडूवर 3 षटकार. 2 चेंडू 2 मारलेत. तिसरा मारला तर षटकारांची हॅट्रिक. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा षटकारापासून बचाव करण्यासाठी केलेला पलायनवाद म्हणजे वाईड बॉल. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 17.
हल्ली टेनिस क्रिकेटमध्ये झटपट क्रिकेटमध्ये पाहायला मिळते का लगातार 2 षटकार 2 चौकार मारले की गोलंदाज किती चांगला असू द्या तो त्याच्यापासून पळ काढतो. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेट कुणाल यांचा पुढील चेंडू. यावेळेला मात्र झेल उडतोय. पकडो क्या जीतो मॅच आणि सुरेख झेल घेऊन जयेश गरज यांना मात्र तंबूचा रस्ता दाखवला जातोय. चांगलं कमबॅक करतोय कुणाल. नवीन फलंदाज येतोय अमित तांडेल. धावसंख्या 1 बाद 17 बाद झालेला फलंदाज जयेश गरज ज्याने बाद होण्यापूर्वी 2 उतुंग गगनचुंबी षटकार मारून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं होतं. पुन्हा एकदा कुणाल या षटकारला पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. याला राईट ऑन द ब्लॉक होल्ड मध्ये टाकलेला चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय आणि षटक संपल्याची उद्घोषणा पंचांकडनं पहिल्या षटकामध्ये धावसंख्या झालेली 17. चांगली गोलंदाजी मी नक्कीच म्हणेन. कुणाल याने 2 षटकार जरी खाल्ले तरी त्यानंतरचे 2 चेंडू मात्र चांगले निर्धाव टाकलेले आहेत. लवकरच वाडा तालुक्याच्या भेटीला आणखी एक मोठी स्पर्धा येते. दिनांक 1 मार्च ते 4 मार्च दरम्यान हायटेक मैदान जिथे स्पर्धा खेळली जाते. 1 लाख रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असणारी ती स्पर्धा राष्ट्रवादी चषक खासदार चषक या नावानं ती स्पर्धा खेळवली जाते. ज्याही संघाने त्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवायचा आहे आपण आयोजकांशी आणि जयेश पाटील वाडा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष यांच्याशी संपर्क साधायचा. त्यानंतर 7 स्टार वडवली यांच्या माध्यमातून ही स्पर्धा येते. ज्या कोणाला त्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवायचा आहे आपण वडवलीच्या खेळाडूंशी संपर्क साधा. जगदीश येतो गोलंदाजीसाठी राईट आर्म ओव्हर द विकेट आणि फेकून दिलाय. फ्लिक ऑफ द रिस्ट. उतुंग गगनचुंबी षटकार या डावामधला आलेला हा 3रा षटकार. धावसंख्या 23. षटकातला दुसरा चेंडू राईट आर्म होतो गेट पंतांच्या डावीकडनं गोलंदाजी करतोय. याला पुन्हा एकदा जोरदार फटका मारला जातोय आणि फलंदाज बाद होतोय. चांगली गोलंदाजी षटकार मारल्यानंतर चांगला कमबॅक करतोय गोलंदाज जगदीश. 2 बाद 23. नवीन फलंदाज येतो नेस्टर डंबा. नेस्टर थंबा येत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटर आहेत. ओमान या देशाकडनं वर्ल्ड कप खेळलेले हे खेळाडू आहेत. अर्नाळा खरं तर आपल्या पालघर जिल्ह्याचं भाग्य आहे की इथनं एक आंतरराष्ट्रीय खेळाडू जो ओमान करता खेळला त्याचं नाव नेस्टर थंबा जो सध्या मैदानामध्ये येतोय. जगदीश षटकातला 3रा चेंडू पंतांच्या डावीकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळतंय. एका धावेपेक्षा जास्त काय मिळणं अशक्य आहे. एका धावेने धावसंख्या जाऊन होती 2 बाद 24. अजून या षटकातला 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. षटकार मारल्यानंतर बघा चांगलं कमबॅक केलेलं जगदीश या खेळाडूनं. षटकार मारल्यानंतर दुसऱ्या चेंडू गडीबाद केला. 3रा चेंडूवर नेस्टर सारखा एक नामांकित कसलेला फलंदाज आंतरराष्ट्रीय खेळाडू आल्यानंतर सुद्धा न घाबरता न डगमगता निर्भयपणे बेडरपणे गोलंदाजी करून त्याला एका धावेवर समाधान मानावं लागलंय. षटकातला 4था चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते आणि फलंदाज आहे समोर विघ्नेश बाद झाला ना अमित तांडेल. ओके अमित तांडेल या चेंडूवर काय करतोय. राईट आर्म राऊंड. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी ब्लॉक होल्ड मध्ये टाकलेला. एकच रन पडून काढली जाते. काय जबरदस्त गोलंदाजी आहे.
एका धावेने धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते ती 25. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नपी तुली कशी हुई सदी हुई घातक चिवट तिकट मारा. षटकार मारल्यानंतर ज्या प्रकारची गोलंदाजी जगदीश यांनी केलेली काबिली तारीफ प्रशंसनीय कौतुकास्पद आहे. पुन्हा षटकारला पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळते. 1 रन पूर्ण काढले, ते दुसरी धाव घेत आहेत की काय बघूया. आणि 2 धावा पाहून काढल्या जात आहे. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती मला वाटते 27 वर. लेग बाईच्या रूपानं आलेली धाव. शेवटचा निर्णायक चेंडू. अतिशय नियंत्रित सुनियंत्रित असा या स्पर्धेला भेट देण्याकरता माननीय सन्माननीय अजयजी मोरे साहेब इथे उपस्थित होत आहेत. आपला मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. विद्यमान आमदार शांतारामजी मोरे साहेबांचे सुपुत्र अजयजी मोरे या स्पर्धेच्या निमित्ताने इथे आपल्या सभेत जॉईंट होत आहेत. सन्माननीय अजयजी मोरे आपलं मनपूर्वक फेकलाय चेंडूला भिरवलंय. स्वागत, वेलकम, सीमारेषा पलीकडे गगनचुंबी षटकार. हॅलो हॅलो चला टॉस करता यायचा. पुढच्या मॅचचा जो टॉस आहे तो इथे केला जाईल. टीम शिवकृपा ध्रुव 11 सातपाटी आणि त्यांच्या विरोधामध्ये गणेशपुरी. टीम गणेशपुरी आणि सातपाटी दोन्ही कॅप्टन या मी सन्माननीय अजयजी मोरे आणि मिलिंदजी बागुल यांना विनंती करतो टॉस बॉक्स मध्ये यावं. आपल्या शुभ हस्ते ही नाणेफेक या पुढच्या मॅचची केली जाईल. तन्मय स्पोर्ट्स गणेशपुरी आणि शिवकृपा सातपाटी यांच्यामध्ये नाणेफेक होईल. आपल्यासोबत मान्यवर आहेत, त्यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक केली जाते. सातपाटी संघ इथे कॉल देईल. SP आणि MB असे 2 कॉल आहेत. पंच शो मस्ट गो ऑन. नाणेफेक चालू द्या, आपली मॅच चालू ठेवा. कारण वेळ कॉल होता आणि इथे नाणेफेक जिंकली. अजय मोरे साहेब आपल्यासोबत आहेत. कसं वाटतंय या स्पर्धेमध्ये आल्यानंतर आणि या स्पर्धेबद्दल आपल्याकडनं 2 शब्द ऐकायला नक्की आवडतील. सर्वांना जय महाराष्ट्र. शिवकृपा मित्रमंडळ गातेस खुर्द आयोजित क्रीडा महोत्सवामध्ये उपस्थित आमचे मिलिंदजी बागुल साहेब. खरं म्हणजे मी इकडनं येता जाता हा मैदान नेहमी बघत असतो. अतिशय चांगला खूप सुंदर असा मैदान या ठिकाणी आपल्याकडे आहे आणि खूप चांगल्या प्रकारचं आयोजन केलेलं आहे. खरं म्हणजे आमदार साहेब स्वतः इथे उपस्थित राहणार होते, परंतु काही कामानिमित्त ते बाहेर असल्यामुळे येऊ शकले नाही. तरी माझ्याकडून व आमदार साहेबांकडून आपल्या सर्व क्रीडा रसिकांना खेळाडूंना खूप खूप शुभेच्छा. जय महाराष्ट्र. अवधूत टॉस जिंकलाय, फक्त निर्णय कळवायचा. फिल्डिंग शुभेच्छा असतील दोन्ही टीमला. मिलिंदजी बागुल आपल्यासोबत आहेत. मिलिंद भाऊ आपल्याकडनं थोडंसं ऐकायला नक्की आवडेल. माझं कालच झालंय, काय बोलायचं ते बोलून झालेलं आहे काल. पण खरंच सांगायचं तर शिवकृपा ही वाड्या तालुक्यातलं आपलं एक मान सन्मान अशी एक स्पर्धा झालेली आहे आणि प्रत्येक वर्षी ती मोठ्या संख्येने आणि मोठ्या रसिकांच्या आशीर्वादाने फुलत चाललेली आहे. यापुढेही
DKP शिवकृपा यांनी अशा स्पर्धा भरवाव्यात या अशा माझ्याकडून त्यांना शुभेच्छा आहेत. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. पहिला चेंडू टोलवला जातोय. स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेने 1 रन पडून काढली जाते. 11 चेंडू आणि 33 धावा. बॉल्स रिमेनिंग 11 रन्स रिक्वायर्ड 33. बचे हुए 11 गेंदों में 33 रनों की जरूरत. पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून दिलं जात आहे. 30 यार्ड सर्कलच्या पुढे चेंडू जातोय. एकच धाव मिळते. एका धावेपेक्षा जास्त मिळणं अशक्य. चांगली अचूक टप्प्याची गोलंदाजी. तितकंच दक्ष, सजग, सतर्क आणि जागरूक क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. 2 चेंडू 2 धावा. उरलेल्या 10 चेंडूमध्ये अजूनही 32 धावांची गरज. गोलंदाज अमित तांडेल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू. 9 चेंडू 32 धावा. लेफ्ट आर्म राऊंड विकेट अमित तांडेल यांचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा रिव्हर स्वीप आणि चेंडू जातोय सीमा रेषे पलीकडे. उत्तुंग षटकार. षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8. 4 चेंडू आणि पाचवा चेंडू अमित तांडेल यांचा. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. खेळण्यासाठी सज्ज होतो कुणाल. एक जबरदस्त धुवाधार फलंदाज. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चेंडू रिव्हर स्वीप मारून स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतला जातोय. त्याचं थॉटलेस पुअर अँड स्टुपिड क्रिकेट. 5 चेंडू टाकून झाले. धावसंख्या झालेली 8. जिंकण्यासाठी अजूनही 26 धावांची गरज. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. तर आपल्या मुख्य मंचावर आपल्यासोबत आपले मान्यवर पाहुणे आहेत. सन्माननीय अजयजी मोरे आपल्यासोबत इथे उपस्थित झालेत आणि त्यांचा शाही सन्मान आणि सत्कार आपण या स्पर्धेच्या वतीने करतोय. मी मिलिंदजी बागुल यांना विनंती करतोय की आपण अजयजी मोरे यांचा सन्मान आणि सत्कार या मुख्य मंचावरनं करावा. मायेचं वस्त्र, शॉल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचा सन्मान या मुख्य मंचावरनं करावा. 6 चेंडू आणि 25 धावांची गरज. गोलंदाजीसाठी येतो विघ्नेश. उपस्थित असलेले सन्माननीय अजयजी मोरे यांचा सन्मान या मुख्य मंचावरनं केला जातोय. मिलिंदजी बागुल यांच्या शुभ हस्ते. तदनंतर दर्शन मोकाशी आपल्यासोबत उपस्थित आहेत. मी विकास पाटील यांना विनंती करतोय आपण दर्शन मोकाशी यांचा सन्मान या मुख्य मंचावरनं करावा. विकास पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या मुख्य मंचावरनं केला जाईल. दर्शन मोकाशी जे आपल्या समेत इथे उपस्थित आहेत आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या निमित्तानं इथे सन्मानित करतोय. गातेस गावचे जावई जयेश धुकटे यांचे पिता श्री पंढरी धुकटे इथे उपस्थित झालेत आणि त्यांना विनंती आपण मंचावर यावं. पंढरी धुकटे साहेब आपण मुख्य मंचावर यावं. 4-17 ठोसा उत्तर सावरोली सारख्या एका ग्रामीण भागातल्या खेळाडूंकडनं. पुन्हा एकदा विघ्नेश. खोलवर टप्प्याचा चेंडू. 1 रन पडून काढली जाते. गच्चाळ क्षेत्ररक्षण. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती बरोबर 19. जिंकण्यासाठी आता 3 चेंडू आणि 15 धावा. अजूनही रंगतदार अवस्था आहे. अजूनही सावरोली संघ जिंकू शकतो. ही हॅव अ ॲबिलिटी. त्यांच्याकडे ती क्षमता आहे.
कारण आतापर्यंत त्यांनी ठोसा ईट का जवाब पत्तरचे पलटवार केलेले, चोख प्रत्युत्तर दिलेले, अर्नाळा संघाच्या छातीमध्ये धडकी भरवलेली आहे. हा निर्णायक चेंडू राईट आर्म राऊंड, रिव्हर्स स्वीपचा फटका मारला जातोय. गचाळ क्षेत्ररक्षण, अतिशय गचाळ आणि ढिसाळ, गलथान आणि दळभद्री क्षेत्ररक्षण. 2 चेंडू आणि किती धावा? 2-13. अर्नाळा संघाला सुद्धा घाम फोडलेला आहे सावरोली संघानं. आता जर 2 षटकार पडले, पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड. ओ, याच रिव्हर्स स्वीपच्या फटक्यानं इंजमाम, मला वाटते पाकिस्तानने पहिला T20चा वर्ल्ड कप घालवला होता. रिव्हर्स स्वीपचा इतिहास फार खराब आहे. शेवटचा चेंडू, काय झालं? शेवटचा चेंडू चौकार का? अडवलाय. तर विजयी होतोय संघ अर्नाळा. क्वालिफाय होणारी जी टीम आहे ती अर्नाळा संघ इथे सुपर 6 मध्ये क्वालिफाय होते. रॉकटेक कंपनीचे इंजिनियर सन्माननीय स्वप्नीलजी पाटील सर्वे आहे रॉकटेक कंपनीचे, जे इथे उपस्थित होत आहेत. आणि तसंच ओम प्रकाश